समिधामय हि काया साधन भावे जीवन यज्ञ समर्पण। अभिमानाची भुंकर मारून निद्रितवन्ही पुनश्च फुलवून दिव्यनाभासी ज्वाला भिडवून तेजे भरण्या अपुले जीवन। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। दत्तात्रय भिकाजी पाळधीकर उपाख्य बाबूराव पाळधीकर। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात वेढोणा या खेड्यात 21 जानेवारी 1921 रोजी त्यांचा जन्म झाला। वयाच्या 7व्या वर्षापासून ते आर्वीचे स्वयंसेवक होते। 1927 साली पूजनीय डॉक्टरांनी आर्वीची शाखा सुरू केली होती। माननीय दत्तोपंत ठेंगडी हे त्यांचे आर्वीचे सहपाठी होते। यांचे काका नारायणजी डॉक्टरांचे घनिष्ठ मित्र होते। ते कलकत्त्याच्या अनुशीलन समितीचे सक्रिय सदस्य होते। त्यामुळे डॉक्टरांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता। घरची स्थिती अत्यंत दयनीय होती। आर्वीच्या म्युनिसिपल हायस्कूलमधून 1936 साली ते मॅट्रिक झाले आणि 1940ला नागपूरला मॉरिस कॉलेजमधून BA झाले। माननीय बाबासाहेब आपट्यांच्या प्रेरणेने त्यांनी प्रचारक म्हणून दायित्व स्वीकारलं। पूजनीय गुरुजींच्या आदेशानुसार माननीय माधवरावजी मुळे यांचे बरोबर त्यांना पंजाब प्रांतात प्रचारक म्हणून दायित्व दिले गेले। पहिली 4 वर्ष फिरोजपूर जिल्हा प्रचारक, त्यानंतर 2 वर्ष जालंधर विभाग प्रचारक आणि नंतर 2 वर्ष प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली। महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर लादलेल्या बंदीकाळात कारावासात असलेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्वतः भूमिगत राहून त्यांनी सांभाळली। बंदी उठल्यानंतर त्यांना प्रांत प्रचारक म्हणून ओरिसा प्रांतात संघानं पाठवलं। 1980 पर्यंत हे दायित्व सांभाळल्यानंतर 1980 ते 1991 पर्यंत पश्चिम बंगाल व ओरिसाच्या क्षेत्रप्रचारकाचं काम त्यांना देण्यात आलं। फाळणीच्या वेळी मुसलमानांनी हिंदूंवर अनन्वित असे अत्याचार केले। ओरिसा काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पण त्याची जाणीव झाली, दुःख झालं आणि त्यांना हिंदू संघटन आवश्यक वाटू लागलं। त्या नेत्यांमध्ये पंडित निळकंठ दास, डॉक्टर प्राणकृष्ण परिजा, डॉक्टर राधानाथ रथ, दिवाकर पटनायक, पंडित गोदावरीश मिश्र यांचा समावेश होता। त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपानं संघकार्याला भरघोस मदत केली। त्यांनी या नेत्यांना ओरिसा, छत्तीसगड व नागपूर येथील अनेक उत्सवात अध्यक्ष म्हणून देखील नेलं। अशा प्रकारे या नेत्यांच्या सहयोगानं चांगले लोक संघकार्यात ओढले गेले। 1956 साली भाषावार प्रांतरचना होऊन ओरिसा वेगळं राज्य झालं। संघदृष्ट्या प्रांताचे 5 भाग पाडून प्रत्येक भागात एक विभाग प्रचारक आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रचारकांची त्यांनी नेमणूक केली। अधिकांश प्रचारक मूळचे ओरिसा भाषी होते। त्यामुळे संघकार्याचं रोपटं हळूहळू बाळसं धरू लागलं। परिणामतः 1967 मध्ये राऊरकेला येथे प्रथम व द्वितीय वर्गाचा वेगळा संघ शिक्षा वर्ग घेता आला। त्यापूर्वी तेथील स्वयंसेवकांना महाकौशल व बंगालमध्ये जावं लागे। 1964 साली पूर्व बंगालातून अनेक हिंदू परिवार तेथील अत्याचारामुळे विस्थापित होऊन दंडकारण्यात येण्यासाठी कलकत्त्याहून रेल्वेत प्रवास करत होते।
यावेळी बिहार व ओरिसातील मुसलमानांनी त्यांचा पिच्छा केला आणि आक्रमण केलं. या क्रूर कृत्यामुळे स्थानिक हिंदू बंधू क्षुब्ध झाले आणि जशास तसे अशी प्रतिक्रिया उमटली. तत्कालीन ओरिसा सरकारनं या कृत्यासाठी संघावर दोषारोपण केलं. कित्येकांना अटक केली आणि कित्येकांना प्रांत सोडून निघून जाण्याचे आदेश दिले. त्यांनाही असाच आदेश दिला, पण तो त्यांनी अमान्य केला. म्हणून 4 महिने त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांच्यावर खटला चालला, पण शेवटी बिनशर्तपणे त्यांची सुटका झाली. 1950 ते 1975 या काळात नागपूरहून अनेक प्रचारक मर्यादित काळासाठी तेथे आले. संघ विस्ताराला खूप मदत झाली. उडिया भाषिक तृतीय वर्ष प्रशिक्षित असे अनेक विस्तारक व प्रचारकही तयार झाले. स्थानिक पातळीवर मान्यवर नागरिक संघचालकांची जबाबदारी घेण्यास आता हिरिरीनं पुढे आले. याचा चांगला परिणाम असा झाला की या छोट्याशा प्रांतात संघ शाखांची संख्या 1500च्या वर गेली आणि संघ कार्य सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी होऊ लागलं. यांच्या आयुष्यातील एक हृदयविदारक घटना सांगणं अत्यंत आवश्यक आहे. गांधी हत्येनंतर वेढोणा या त्यांचे गावी वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून ते कसेबसे वाचले, पण त्याच वर्षी त्यांना सर्पदंश झाला. पण आर्वीचे संघचालक अण्णासाहेब देशपांडे यांनी वेळीच धावून जाऊन उपचार केला व त्यांना वाचवलं. या 2 घटनांपैकी एकामध्ये जरी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असता, तर दत्तोपंतांचे प्रचारकी जीवन समाप्त झाले असते. कारण घरात तेच थोरले भाऊ होते आणि सगळ्या लहानांची जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागली असती. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. पण असं होणं हे ईश्वराला मान्य नव्हतं. शेवटी शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्यांना केवळ कटकच्या संघ कार्यालयाचीच जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी शेवटपर्यंत अत्यंत सक्षमपणे निभावली. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण संघासाठी व्यतीत करणाऱ्या बाबूराव पाळधीकर या आजन्म संघ प्रचारकाला विनम्र अभिवादन. पंजाबात प्रचारकाची नियुक्ती झाली होती. पंजाबात प्रचारकाची नियुक्ती झाली होती. स्वयंसेवक कुटुंबियांची जबाबदारी होती. पंजाबात प्रचारकाची नियुक्ती झाली होती. उत्कल प्रांती हिंदूंवर अन्याय शिखरी होते. याच कारणे संघाची अनिवार्यता होती. एक जाहले हिंदू सारे प्रतिक्रिया ते देती. याच निमित्ताने ते बंदीगृहात होते. पंजाबात प्रचारकाची नियुक्ती झाली होती. हा लेख चंप भिशीकर यांनी लिहिलेला आहे. हा लेख मला असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून प्राप्त झालेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या पसंतीची मोहोर उठवण्यासाठी लाईक हे बटन दाबा आणि शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, संघ समर्थकांना, संघाच्या स्वयंसेवकांना व समाजातील समस्त सज्जन शक्तीला अवश्य पाठवा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो.
भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय हि काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण।